वटड़ा है। जो मेरा मेरा करता है भगवान उसको मारता है, लेकिन जो तेरा तेरा करता है भगवान उसको तारता है। दादा, मृत्यूची जागा वेळ सर्व काही अचूक आहे। योग्य वेळेवर दादा तुमच्यावर मृत्यूचा पगडा आहे। काल परवा घराच्या बाजूने चिंचेचं झाड होतं, घराच्या बाजूचे 3-4 पोरं चिंचेच्या झाडाला दगड मारायचे आणि नेम हुकला की शिवी द्यायचे। च्या मायला नेम चुकला, पुन्हा दगड मारायचे, पुन्हा नेम हुकला की पुन्हा शिवी द्यायचे। च्या मायला नेम चुकला। बाजूने साधू ऐकत होते। साधू म्हणे याच्यानंतर जर शिवी दिली मी तुम्हाला भस्म केल्याशिवाय राहणार नाही। बादा ते विदर्भातले पोट्टे बापाले ऐकत नाही तर शापाले थोडी ऐकते। त्यानं पुन्हा दगड घेतला, पुन्हा मारला, पुन्हा नेम चुकला, पुन्हा शिवी दिली। च्या मायला नेम चुकला। साधून कमंडलूत पाणी घेतलं, पोट्ट्याच्या अंगावर मारलं, वरतून वीज कळाली, साधूच्या अंगावर पडली। साधू जागच्या जागी मेला। वरतून यमराजजी म्हणते च्या मायला नेम चुकला। आयुष्यातला नेम चुकवणं कठीण आहे, मृत्यूची जागा चुकवणं कठीण आहे। आजची चांगली कीर्तन सेवा पार पडली। आदरणीय बाबा, आपण सर्वांनी 4-5 महिन्याआधी 6 महिन्याआधी तारीख बुक केली। आदरणीय बाबा, गायक लोक तुम्ही सगळे, विशाल दादा, उमेश दादा, एकदम जोरदार तुम्ही मला साथ दिली। तुमचे मार एवढे उपकार आहे, मी अंगाची कातडी काढून तुमच्यासाठी चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही। आणि पहा ना, चाल किती वेळात निपटवली माहित आहे? किती वेळात भाऊ? बरोबर 7 मिनिटात चाल निपटवली। 7 मिनिटातच चाल निपटाले पाहिजे। लोक महाराज लोकाले ऐकायला येत असते, कारण की मागचे लोक जे 7 मिनिटाच्या वर चाल वाढवते ते कलाकार असते, जे 7 मिनिटात चाल आवडते ते खरे भजनी असते दादा। त्याच्यामुळे तुम्ही सगळे भजनी आहे आणि काही भजनी कीर्तन पार पाडतात, काही भजनी कीर्तन पार पाडता। त्याच्यामुळे तुम्ही सगळे भजनी आहे। आणि मी कोण्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला न गेलेला विद्यार्थी आहो, पांदन ना आलेला कीर्तनकार आहो। सध्या माया हायवेवर बरे जमून राहिलाय, त्याच्यामुळे आपण सर्वांनी इज्जत दिली। आदरणीय अध्यक्ष महोदय, आपण सर्वांनी चांगली इज्जत दिली। तेवढीच इज्जत जर माझ्या घरात मला माझ्या बायकोनं दिली असती तर मी भालो नसतो। आजची चांगली कीर्तन सेवा पार पडली। चांगल्या कामासाठी अजिबात आयडिया नसते लागत। काल परवा काका तिकडे कोल्हापूरला गेलो होतो, ते बाई म्हणे मला जेवण करून जा। म्या म्हटलं काय करता? शृंगार वडे करते म्हणे। म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे। त्या बाईनं शृंगार वडे वाढले। मी जिथं बसलो होतो ना तिथून सरळ मला किचन दिसायचं। त्या बाईनं सगळं काही वाढलं होतं, पण माझ्या डोळ्यासमोर भजे कुरडी पापडाचं टोपलं मला दिसत होतं। म्या म्हटलं हिनं केले तर माझ्यासाठी, मागन तर म्हणून महाराज खाय गोबरे आहे, मागणं बरोबर नाही। बाजूनं माया अभि बसला होता, तो तिकडे गाडीपाशी अभि आहे। तो काही कालपासून बोलून नाही राहिला माझ्यासोबत। त्याच्या गर्लफ्रेंडनं माझ्या व्याख्यान ऐकलं, रात्रीतून ब्रेकअप झालं त्याचं। आता मी असं बोलून नाही राहिला, म्हणून मी त्याच्यासाठी दृष्टांत घेतला। अभि म्हणे, अभिला म्हटलं येताना एवढा जाळा साफ दिसला। म्हटलं अभि म्हणे दादा लंबा केवढा होता? ते बाई म्हणे करा ना सुरू। हा म्हणे लंबा केवढा होता? ते बाई म्हणे करा ना सुरू। हा म्हणे लंबा केवढा होता? ते बाई म्हणे करा ना सुरू। हा म्हणे लंबा केवढा होता? काय म्हटलं अभि, त्या सापाची शेपटी म्हटलं माझ्या ताटापाशी होती, पण त्या सापाचं तोंड म्हटलं भजे कुरडीच्या पापडापाशी होतं। आता माय भजे कुरडी पापड राहिलेच होते बाळाचे। ज्याप्रमाणे खासाठी आयडिया करावं लागते, त्याप्रमाणे देव देश धर्मासाठी आयडिया करावं लागत नाही, त्या नामस्मरणासाठी आयडिया करावं लागत नाही। त्या शिक्षणाचं साक्षी धरण्याचं महत्भाग्य आपल्या सर्वांच्या साक्षीने लाभलं। त्या पुन्हा नतमस्तक होतो। त्या भगवंताचं नामस्मरण कसं करावं? घरात वर करा, वर ते मोबाईल वाले या